श्री उपनिषदच्या सत्रामध्ये आपण जे आहे मंत्र संख्या 15 ची चर्चा सुरू केली. जी उर्वरित चर्चा आहे त्याला आज आपण पुढे त्याच्या सातत्यात राहू. पण प्रार्थना करून मग मंत्र 15 ची चर्चा पुढे करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं. जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आपण बघू शकता स्क्रीन शेअर केली. आपण काल जे आहे आत्मा आणि परमात्मा हे जे प्रभुपादांनी ते सांगितले की प्रत्येक जीवाला आत्मा म्हणतात आणि अशा सर्व आत्म्यांवर नियंत्रण करणाऱ्या मुख्य आत्म्याला परमात्मा म्हणतात. इथपर्यंत आपण काल चर्चा केली होती. आज जे आपण याची चर्चा सुरू पुढे करण्याच्या पहिले एकदा आपण मंत्रोच्चारण करूया. पहिले ईशस्तुती गाऊ आणि त्याच्यानंतर आपण या मंत्राचं उच्चारण करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. मंत्र 15. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं पुषन् अपारुणु सत्यधर्माय दृष्टये. हे भगवान, हे सर्व जीवांचे पोषण करता आपले खरे मुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा व आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या. अर्थात इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे की हिरणमयन पात्रेण. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का हे हिरणमयन पात्रेण काय आहे? म्हणजे काही चर्चा करतोय कशाबद्दल बोललं जातंय हे? हरे कृष्णा. हम्म. त्यांचे सोन्यासारखे हिरण्य म्हणजे सोन्यासारखे तेज असलेले. हा काय आहे तेच विचारतोय. प्रश्न तोच आहे. कृष्ण भगवंतांचे मुख, भगवंतांच्या मुखाबद्दल सांगितलेलं इथे. छान छान.
अजून तुमच्यापैकी कोणी सांगू इच्छिता? हरे कृष्ण. अं, हरे कृष्ण. हा बोला. भगवंताच्या शरीरामधून निघणारे तेजोमय जे कांती आहे हा त्याला बरोबर, त्याला ही उपमा छान दिलेली आहे. सांगितलं. धन्यवाद. तर इथे विशेष रूपाने जे आपण हिरणमयेन पात्रेण याच्याबद्दल बोलतोय, तर अर्थात भगवंतांची जे शरीराची कांती आहे त्याच्यामुळे, अर्थात ब्रह्मज्योतीमुळे जे आहे ते आपण त्यांना बघू शकत नाहीये. अर्थात असं नाही की ते काही एखाद्या पात्राने झाकले, असं नाहीये. आपल्याला जे आहे आपण त्यांचं दर्शन करू शकत नाहीये, कारण ते एवढे दैदिप्यमान आहेत. त्यामुळे इथे ही प्रार्थना केली जात आहे, सत्य धर्माय दृष्टे. इथून पुढे वाचणार आहे. कोणाचा नंबर आहे ते वाच. भीम शक्तिमान तू पुंडलिक कराय. हा, पवित्र माधव प्रभू, हरे कृष्ण, दंडवत प्रणाम तुम्ही प्रभू. जे भक्तांना सांगा कोण वाचेल. ठीक आहे. आम्ही वाचू का प्रभूजी? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. पुंडलिक प्रभू वाचा, मग पवित्र माधव सांगतील ते वाचतील. हा, पवित्र माधव प्रभू तुम्ही सांगा भक्तांना कोण वाचणार ते. हा, हरे कृष्ण प्रभू. हा, सुरू करू का प्रभूजी? इथून वाचायचं भगवत साक्षात्कार. भगवत साक्षात्काराची ही पद्धत एक महान शास्त्र आहे. भौतिकवादी सांख्ययोगी केवळ भौतिक जगाच्या 24 तत्वाचे विश्लेषण आणि चिंतन करू शकतात, कारण त्यांना पुरुष किंवा भगवंताबद्दल अत्यल्प माहिती असते. आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीच्या तेजाने भ्रमित झालेली असतात. एखाद्याला जर परम सत्याचे संपूर्ण रूप पाहायचे असेल तर त्याला 24 तत्वे व त्याचबरोबर झगमगत्या तेजाला भेदून पुढे जावे लागेल. श्री ईशोपनिषद याच दिशेने अंगुली निर्देश करून ते हिरणमय पात्र किंवा झगमगते तेज काढून टाकण्याबद्दल प्रार्थना करीत आहे. हे आवरण काढल्याशिवाय कोणालाही भगवंताची मूळ स्वरूप दिसणार नाही किंवा परम सत्याचा वास्तविक साक्षात्कार होणार नाही. हरे धन्यवाद. तर इथे जे आहे आपण बघू शकतो, प्रभुपादजी खूप सुंदर सांगतायत की भगवत साक्षात्काराची ही पद्धत एक महान शास्त्र आहे. तर जेव्हा कुठे शास्त्र म्हटलं जातं, अर्थात एक विज्ञान म्हटलेलं जातं, तर इथे कसं आपण समजू शकतो की ही जी पद्धत इथे वर्णन केलेली ही महान, हे एक महान शास्त्र आहे. कसं काय आपल्याला समजू शकतं ते? तर सामान्यतः जेव्हा एखाद्या गोष्टीला महान म्हटलं जातं, तर अर्थात तिथे लहानपण असले पाहिजे. अर्थात जेव्हा अं, तुलनात्मक दृष्टिकोनातून बघितलं जातं, तर हे स्पष्ट होतं की की बाकी अन्य मार्गांपेक्षा हा जो भगवत साक्षात्काराचा मार्ग आहे हा विशेष आहे, हा सर्वोत्तम आहे. त्यामुळे हे महान शास्त्र आहे. तर इथे जे आपण बघतोय प्रभुपादजी जे ते सांख्यच आपल्याला सांगताय, भौतिकवादी सांख्ययोगी, तर इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. अध्यात्मवादी नाही लिहिलंय, काय लिहिलंय? भौतिकवादी. तर भौतिकवादी सांख्ययोगी केवळ भौतिक जगाच्या 24 तत्वांचं विश्लेषण आणि चिंतन करू शकतात. अर्थात आपण श्री ईशोपनिषदच्या सुरुवातीला जे वैदिक शास्त्रांचं विभाजन, श्रुती स्मृती, त्याचा जो एक चार्ट किंवा त्याचा
विस्तारित बघितलं आपण कसं श्रुतीमध्ये काय काय स्मृतीचे विभाग उपविभाग. तर आपण त्याच्यात ही चर्चा केली कशा प्रकारे हे ज्या 6 पद्धती आहेत तर त्या 6 तत्वज्ञानांच्या चर्चेमध्ये आपण एक सांख्याची चर्चा केली. अर्थात याच्यामध्ये जे आहे भौतिक जगाचं वेगवेगळ्या तत्वांमध्ये विश्लेषण केलं जातं. ते 24 तत्वांच्या आधारावर विश्लेषण. त्याच प्रकारे वैशेषिक जे आहे ते वेगवेगळ्या तत्वांना विभाजित करतं आणि त्याच्यामुळे जे त्या विभाजन केल्यामुळे स्वाभाविक रीतीने व्यक्तीमध्ये वैराग्य निर्माण होतं. जे कर्ममीमांसा तत्वज्ञान आहे त्याच्यात दिलेलं कशा प्रकारे व्यक्ती आपल्या कर्माद्वारे स्वर्गीय ग्रहांमध्ये भोग प्राप्त करण्यासाठी जाऊ शकतो. योग जे पातंजलींचं आहे तर अर्थात त्याच्यामध्ये दिलेले कशा प्रकारे व्यक्ती भौतिक जगापासून विरक्ती प्राप्त करू शकतो आणि आध्यात्मिक जे दृष्टी आहे किंवा आध्यात्मिक सत्यता आहे ज्याच्याकडे तो बघू शकतो त्याचं स्पष्टीकरण योग अर्थात जे पातंजलीने दिले त्याच्यामध्ये देतो. वेदांत जे निश्चित रूपाने व्यासदेवांनी दिलेले आहे आणि वेदांताद्वारे जे व्यक्ती त्याला प्रकटीकरण होतं ह्या वेगवेगळ्या ब्रह्म परमात्मा आणि भगवान या साक्षात्काराचं. आणि जे न्याय आहे त्याच्यामध्ये न्यायाच्या आधारावरती स्थापित केलं जातं कशा प्रकारे परमसत्य काय. तर अर्थात हे न्याय वेगवेगळ्या पद्धतीमध्ये याचा वापर होतो. पण ह्या ज्या 6 पद्धतींची चर्चा केली जाते त्याच्यामध्ये सांख्य जे आहे याच्यात जे विश्लेषणात्मक दृष्टिकोन आहे तर भौतिकवादी लोक जे आहेत रूपाजी सांगतात की ते 24 तत्वांचं विश्लेषण करतात. तर जेव्हा 24 तत्वांबद्दल म्हटलं जातं तर या 24 तत्वांमध्ये आत्मा किंवा परमात्मा यांची चर्चा होत नाही. 25 असले की आत्मा येतो, 26 असले की परमात्मा. तर अर्थात इथे जे आहे 24 तत्वांच्या विश्लेषणात केवळ हे भौतिक तत्वांचंच विश्लेषण केलं जातं. त्यामुळे याला रूपाजी इथे भौतिकवादी सांख्ययोगी असं म्हणतायत. कारण त्यांना पुरुष किंवा भगवंतांबद्दल अत्यल्प माहिती असते. तर अर्थात जर पुरुष किंवा आत्म्याची चर्चा असेल, परमपुरुष किंवा भगवंतांबद्दल चर्चा असेल तर ते त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की ते अध्यात्माबद्दल आहे. पण केवळ जे 24 भौतिक हे तत्व आहे त्याच्यात यांची काही चर्चा येत नाही. तर हे एक झालं भौतिकवादी सांख्ययोगींबद्दल. दुसरं प्रभुपादजी सांगतायत की जे निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीच्या तेजाने अर्थात त्यांना सांगतायत की कशा प्रकारे हे भौतिकवादी सांख्ययोगी जे आहेत ते एक तर अत्यल्प माहिती असलेले आहेत आणि दुसरं त्यांना निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या तेजाने ते भ्रमित झालेले असतात. तर एखाद्याला जर परम सत्याचे संपूर्ण रूप पाहायचे असेल तर आता जेव्हा इथे म्हणतायत की ते निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीच्या तेजानेच भ्रमित झालेले असतात तर बघितलं ते भौतिकवादी सांख्ययोगी वेगळे आहेत आणि जेव्हा निर्विशेषवादींची गोष्ट येते ते निर्विशेषवाद्यांमध्येही ते ब्रह्मज्योतीच्या तेजाने भ्रमित झालेले आहेत हे स्पष्टीकरण दिलेलं आहे.
तर इथे आपल्याला एक स्पष्टता येते, ना भौतिकवादी सांख्ययोग्यांना ना निर्विशेषवाद्यांना हे जे परम सत्याचं संपूर्ण रूप आहे त्याचा त्यांना ऍक्सेस नाही किंवा ते त्याला प्राप्त करू शकत नाही. का तर त्या तेजाला भेदून पुढे जाणं गरजेचं आहे. तर याचं उदाहरण जे आहे, कशा प्रकारे एक भक्त जो आहे तो निश्चित रूपाने या तेजाला भेदून पुढे जातो. का? तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का असं कसं शक्य होतं भक्ताला, आणि बाकीच्यांना इथे सांगितलंय की ते भेदून जाऊ शकत नाही? ते त्याच्याने भ्रमित झालेले असतात. तर आपल्याला हे माहित असलं पाहिजे, जसं ब्रह्मसंहितेत सांगितलेलं आहे की भक्तांचे जे आहेत डोळे प्रेमांजनच्युत भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. अर्थात तिथे स्पष्टता दिलेली कशा प्रकारे भक्त जे आहेत त्यांनी अंजन लावलंय. कुठलं अंजन लावलंय डोळ्यांना? कशामुळे ते अशा प्रकारे या तेजाला भेदून जातात? ते सांगितलंय प्रेमांजन. अर्थात ते भगवंतांची प्रेममय भक्तीमध्ये लागलेले आहेत. तर त्या प्रेमांजनामुळे ते भगवंतांच्या या परम सत्याच्या संपूर्ण रूपाचं दर्शन करू शकतात. तर श्री ईशोपनिषद मध्ये ही प्रार्थना केली, कशा प्रकारे त्या झगमगत्या तेजाला तुम्ही बाजूला करा. आणि जेव्हा ते बाजूला केलं जाईल तेव्हा भगवंतांच्या मूळ स्वरूपाचं दर्शन होईल. तर याच्यात खूप महत्वाची ते आपण शिकवण बघतो, कशा प्रकारे जोपर्यंत त्या झगमगत्या तेजाला कोणी भेदून जात नाही किंवा त्याला बाजूला काढलं जात नाही, तोपर्यंत व्यक्तीला परम सत्याचा वास्तविक साक्षात्कार होणार नाही. अर्थात परम सत्याला तो जे सर्वोच्च साक्षात्कार आहे त्याचा तो जाणू शकणार नाही, समजू शकणार नाही. तर हे वास्तविक साक्षात्कार काय आहे? तुमच्यापैकी कोणी सांगेल का? कशाबद्दल म्हटलेलं आहे परम सत्याचा वास्तविक साक्षात्कार होणार नाही? हरी बोल प्रभूजी. हम्म अ, म्हणजे इथं सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्या साकार रूपाचा साक्षात्कार होणार नाही. साकार रूपाचा अर्थ अ, म्हणजे जे जे भगवंतांचं आपण स्वरूप आहे. चर्चा केली, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. त्या अर्थात हे भगवत साक्षात्कार जे आहे, भगवान, हम्म. हे साक्षात्कार होणार नाही. ठीक आहे, पुढचं वाचा. रोहिणी सुद्धा माताजी हरे कृष्ण. नित्या किरण दास प्रभूजी. हरे कृष्ण बोले. तुम्ही वाचायचं आहे का? हो हो, वाचा प्रभूजी. ओके प्रश्न. भगवंताचे भगवंताचे परमात्मा रूप हे त्यांचे तीन गुणाशापैकी किंवा विष्णू तत्वापैकी एक आहे. या तिघांना सामूहिकरित्या पुरुष अवतार म्हणतात. विष्णू तत्वापैकी
ब्रह्मांडास वास करणाऱ्या विष्णूंना शिरोदक्षीय विष्णू म्हणून जाणले जाते. ब्रह्म, विष्णू, शिव या तीन प्रमुख देवता मधील विष्णू म्हणजे शिरोदक्षी आहे, विष्णू होय. व प्रत्येक जीवामध्ये वास करणारे सर्वव्यापी परमात्माही तेच आहेत. गर्भदक्षी विष्णू सर्व जीवातील सामूहिक परमात्मा आहेत. या दोघांच्या पलीकडे कारण समुद्रात पहुडलेले कारणदक्षी विष्णू आहेत. हे सर्व ब्रह्मांडाचे निर्माते आहेत. योग साधनेत एका प्रामाणिक विद्यार्थ्याला भौतिक दृष्टीतील 24 तत्वा पलीकडे जाऊन विष्णू तत्वाचा प्राप्त करण्यास शिकवले जाते. ज्ञानयोगाच्या अभ्यासाने भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य शरीराचे तेज आणणाऱ्या निर्विशेष ब्रह्मज्योतीची अनुभूती होते. भगवद्गीतेत 14.27 तसेच ब्रह्मसंहिता 5.40 सुद्धा असेच सांगितले आहे. तर इथे आपण बघू शकतो प्रभुपादजीची चर्चा करतायत भगवंतांचे परमात्मा रूप हे त्यांच्या 3 पूर्णांशांपैकी किंवा विष्णू तत्वांपैकी एक आहे. तर या तिघांनाही पुरुष अवतार म्हणतात. तर हे पुरुष अवतार कोणते आहेत सांगितलेलं, आणि याचं वर्णन जे आहे हे 7व्या तंत्रामध्ये येतं, जिथे म्हटलेलं आहे विष्णोस्तु त्रीणि रूपाणि पुरुषाख्यानि अथो विदुः एकं तु महतः स्रष्टु द्वितीयं तु अंड संस्थितं तृतीयं सर्वभूतस्थं तानि ज्ञात्वा विमुच्यते. अर्थात भगवंतांचे इथेच प्रभुपादजीने स्पष्ट म्हटलेले आहे की 3 पूर्णांशांपैकी अर्थात 3 पूर्णांश आहेत. विष्णुस्तु त्रीणि रूपाणी, ते कसे ओळखले जातात? पुरुषाख्यानी, ते पुरुषावतार म्हणून ओळखले जातात. तर प्रत्येकाचं वर्णन आहे. एकम तू महतः स्रष्टो, अर्थात पहिले जे आहेत ते महत तत्व जे आहे त्याला निर्माण करतात. महतः स्रष्टो, त्यांना महाविष्णू म्हटलं जातं. द्वितीयम तू अंड संस्थितम, दुसरे जे आहे ते अंड संस्थितम अर्थात अंडामध्ये प्रवेश करतात. ते अंड काय आहे? तर इथे ब्रह्मांडाला अंड म्हटलेले आहे. तर अर्थात अंड संस्थितम, ते या ब्रह्मांडात प्रवेश करतात. आणि तृतीयम सर्व भूतस्थम, आता तिसरे जे आहे, आता दुसरे जे आहेत जे प्रवेश करतात त्यांना गर्भोदकशाही विष्णू म्हटलेले आहे, आणि ते गर्भोदक सागरात ओढलेले असतात. तृतीय जे आहेत त्यांच्याबद्दल सांगण्यात आलंय की हे सर्व भूतस्थम, अर्थात हे जे आहेत सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित आहेत आणि सर्व व्यापक आहेत. त्यांना क्षीरोदक्षाई विष्णू म्हटलं जातं. आणि हे जे क्षीरोदक्षाई विष्णू आहेत हे अणुअणुमध्येही आहेत. अंडांतरस्थ परमाणु चयांतरस्थम, तर सांगितलंय की तानी ज्ञात्वा विमुच्यते, जर कोणी ह्या 3 विष्णू रूपांना जाणतो तर विमुच्यते, तो जो आहे
भौतिक बंधनातून मुक्त होतो. अर्थात जेव्हा इथे म्हटलेलं आहे की हे पूर्णांश आहेत, आता भगवंतांचे हे अंश आहेत, तर भौतिक जगाचे सर्व कार्यकलाप या भगवान श्रीकृष्णांच्या अंशांद्वारे, हे जे 3 अंश आहेत त्यांच्याद्वारे केले जातात. अर्थात हे झाले पुरुषावतार. ज्या लोकांना हे भगवत विज्ञान ज्ञात नसतं, तर ती लोक जे आहेत ते सामान्यतः असा विचार करतात की हे भौतिक जगत आपल्या आनंदासाठी, आपल्या भोगासाठी आहे. आणि त्यामुळे त्यांची धारणा असते की आपण पुरुष आहोत, आपण या सर्व गोष्टींना नियंत्रित करू शकतो, आपण भौतिक शक्तीचा, भौतिक गोष्टींचा भोग करू शकतो. तर अशा प्रकारचं जे नास्तिक निष्कर्ष आहे, नास्तिक विचारधारा आहे, तर भगवद्गीता याला चुकीचं ठरवते. मोगाशामोग कर्म मोग ज्ञानाविचेतसा. आता अशी लोक जे राक्षसी हे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत, नास्तिक लोक आहेत. तर आपल्याला इथे पहिली जी स्पष्टता आहे की जे मूळ कारण आहेत, जे परम कारण आहे, ते भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांच्यापासून हे 3 पूर्णांश येत आहेत. तर आता जे कारणोदक्ष विष्णू आहे ते हे कारण समुद्रात ओढलेले असतात. गर्भोदक्ष विष्णू गर्भोदक समुद्रात, आणि क्षीरोदक्ष विष्णू क्षीरोदक सागराच्या इथे, श्वेतद्वीप त्यांचा. आणि अर्थात आपण जशी चर्चा केली ते सर्व जीवांच्या आणि अणुअणूमध्ये ते सर्व व्यापक आहे. तर प्रभुपादजी ते सांगतायत कशा प्रकारे योग साधनेत जर कोणी प्रामाणिक विद्यार्थी असेल तर त्याला फक्त या भौतिक तत्वांचं शिकवण्यापेक्षा त्या भौतिक तत्वांच्या परे जे विष्णू तत्व आहे ते शिकवणं गरजेचं आहे. आणि अशा ज्ञान योगाच्या अभ्यासाने व्यक्ती काय करू शकतो, या निर्विशेष ब्रह्मज्योतीची अनुभूती करू शकतो, जिची आपण चर्चा केली हिरणमयेन पात्रेण. प्रभुपादजी सांगतात भगवद्गीतेत 14.27, अर्थात भगवंतांचे हे जे तेज आहे त्याचं इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. आपण जे ब्रह्मज्योतीची चर्चा केली ते हे प्रसिद्ध श्लोक आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. अर्थात भगवंत जे आहेत या जी एक प्रकारे निराकार सर्व व्यापक ब्रह्मज्योती आहे त्याचे आधार आहेत. आणि ही ब्रह्मज्योती जी आहे ही शाश्वत आहे, अव्ययी आहे आणि अमृतही आहे. त्यामुळे बघितलं तर हे ब्रह्म साक्षात्कार जो आहे हा सुरुवातीचा साक्षात्कार आहे, आपण जशी चर्चा केली.
मग परमात्मा, आणि मग आपण पुढे बघितलं कशा प्रकारे भगवान साक्षात्कार. तर त्यामुळे आध्यात्मिक ज्ञानाची जेव्हा जोपासना केली जाते, तर व्यक्तीला निश्चित रूपाने या सर्वोच्च स्थितीला पोहोचलं पाहिजे, जेणेकरून तो अमृतत्व चाखू शकतो, तो हे शाश्वत जीवनाचा आनंद घेऊ शकतो, नेहमी नित्यशः आनंदी राहू शकतो. हे खूप महत्वाचं आहे. ते प्रभुपादजी ते बळ देत आहेत. का तर आपण जशी कालच्या कक्षेत चर्चा केली आनंदमयोभ्यासात, तर निश्चित रूपाने भगवंतांचा अंश असल्या कारणाने जीवात्म्यालाही तो आनंदाची प्राप्ती करू इच्छितो. ब्रह्मसंहिता 5:40 मध्ये म्हटलेलं आहे, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी कोटीश्वशेष वसुधादि विभूति भिन्नम तद्ब्रह्म निष्कलम अनंतमशेषभूतम गोविंदमादिपुरुषम तमहं भजामि. हरे कृष्ण. कोणी वाचू शकतं इथून? आरती माताजी. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. अनंत कोटी ब्रह्मांडात असंख्य ग्रह आहेत व प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून मूळ रचनेत भिन्न आहे. हे सर्व ग्रह ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात स्थित आहेत. ही ब्रह्मज्योती म्हणजे मी ब्रह्मदेव पूजा करीत असलेल्या भगवंतांच्या शरीराचे किरण मात्र आहे. ब्रह्मसंहितेचा हा मंत्र परम सत्याच्या वास्तविक साक्षात्काराच्या आधारावर सांगितला आहे आणि श्री ईशोपनिषदातील श्रुती मंत्र या मंत्राला साक्षात्काराचा विधी म्हणून मान्यता देतो. भगवंतांनी ब्रह्मज्योतीचे तेज दूर करावे, जेणेकरून एखाद्याला त्यांचे खरे मुख पाहायला मिळेल. यासाठी त्यांनी केलेली ही तर एक साधी भोळी प्रार्थना आहे. वा. ते इथे छान सांगितले कशा प्रकारे जगदंड कोटी, जगत अर्थात अनेक ब्रह्मांड, जे जगत अंड ब्रह्मांड हे कसे आहे, अनंत कोटी, आणि त्याच्यामध्ये काय आहे, कोटीशु, असंख्य ग्रह आहेत. रूपाजी ज्या प्रकारे सांगताय विभूती भिन्नम, अर्थात प्रत्येक ग्रह जो आहे तो दुसऱ्या ग्रहापासून मूळ रचनेत भिन्न आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे बघतो की त्यांच्यात भिन्नता आहे, ते दर्शवतं की काहीतरी असं आपोआप घडलेलं नाहीये, अर्थात कोणीतरी त्याला पद्धतशीररित्या त्याची रचना केली आहे. आणि हे सर्व जे ग्रह आहेत ते ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात आहेत. अर्थात आध्यात्मिक जगत जे आहे त्याच्यातही अनेक 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 प्रकारचे ग्रह आहेत, वैकुंठ आहेत. तर बघितलं तर ते एका कोपऱ्यात नाही, ते महत्वाचं आहे. पण हे जे भौतिक ग्रह आहेत हे एका कोपऱ्यात स्थित आहेत. आता त्यांचं वेगळं एक स्थान आहे. का तर त्याचं एवढं काही महत्व नाहीये. जसं निश्चित रूपाने शासनाद्वारे तुरुंगाची व्यवस्था केलेली असते, पण तसं बघितलं तर दैनंदिन जीवनामध्ये तुरुंगाला तुम्ही किती महत्व देता. त्याची भीती असणे वेगळं आहे, पण त्या प्रकारे जसे इथे म्हटलेले की हे सर्व ग्रह ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात स्थित आहेत. त्या प्रकारे तुरुंग ज्या प्रकारे एखाद्या ठिकाणी स्थित असतो, त्याची भीती अशा लोकांना असते जे नियम तोडतात, नियमभंग करतात. पण जे भगवंतांच्या धामात आहे, तर आपण जसं त्या दृष्टिकोनातून बघितलं तर
हे बाकी जे भौतिक ग्रह आहेत सगळे ते ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात स्थित आहे. आणि ब्रह्माजी ते सांगतायत कशा प्रकारे ही जी ब्रह्मज्योती आहे ही केवळ भगवंतांच्या शरीराचं तेज आहे, कांती आहे, किरण मात्र आहे. आता इथे प्रभुपादजी म्हणतायत की ब्रह्मसंहितेचा हा मंत्र जो आहे हा परम सत्याच्या वास्तविक साक्षात्काराच्या आधारावर सांगितला आहे. आणि श्री ईशोपनिषदातील श्रुती मंत्र या मंत्राला साक्षात्काराचा विधी म्हणून मान्यता देतो. अर्थात जे आपण चर्चा करतोय त्याच्या आधारावर आपल्याला हे स्पष्टीकरण भेटतंय. आणि त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की हा जो मंत्र आहे हा परम सत्याच्या वास्तविक साक्षात्काराच्या आधारावर सांगितला आहे. तरी आपण मंत्राच्या अनुवादातही बघितला. पुढचं वाचू शकतो. हरे कृष्ण. बापू नवले प्रभूजी. ठीक आहे, मी मंत्र वाचतो मग तुम्ही अनुवाद वाचा. मुंडक उपनिषदातील 2:2, 10 ते 12 अनेक मंत्रात या ब्रह्मज्योतीचे सविस्तर वर्णन दिलेले आहे. हिरण्मये परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम तच्छुभ्रम ज्योतिषां ज्योतिष यद आत्मविदो विदुः न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम नेम विद्युतो भान्ति कुतो यमग्निः तमेव भान्तम् अनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ब्रह्म एवेदम् अमृतं पुरस्तात् ब्रह्म पश्चात् ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मवेदं विश्वम् इदं वरिष्ठम्. हरे कृष्ण. भौतिक आवरणाच्या पलीकडे आध्यात्मिक प्रांतात अनंत ब्रह्म ज्योत स्थान आहे. ही ब्रह्मज्योती भौतिक प्रदूषणापासून मुक्त आहे. ही प्रदीप्त शुभ्र ज्योती इतर सर्व ज्योतींचे मूळ आहे. अशा ब्रह्मज्योतीच्या प्रांतात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी, विद्युत यांची आवश्यकता नाही. वस्तुतः या भौतिक जगात जो काही प्रकाश दिसतो तो केवळ या परम ज्योतीचे परावर्तन आहे. हे ब्रह्म मागे पुढे किंवा दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम खाली वर असे सर्वत्र व्याप्त आहे. अर्थात या ब्रह्मज्योतीने संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक आकाश व्याप्त झालेले आहे. हरे कृष्ण. इथे खूप सुंदररीत्या सांगण्यात आलेलं कशा प्रकारे भौतिक आवरणाच्या पलीकडे आध्यात्मिक प्रांतात अनंत ब्रह्मज्योतीचे स्थान आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचं भौतिक प्रदूषण नाही. आपण याच्या पहिले श्लोक बघितला जिथे प्रभुपादजींनी सांगितलं कशा प्रकारे तद ब्रह्म निष्कलम अनंतम अशेष भूतम. तर तिथे ती जी ब्रह्मज्योती आहे तिथे कुठल्याही प्रकारचं दूषण नाहीये. अर्थात ते सगळ्या भौतिक दूषणांपासून मुक्त आहे. जेव्हा म्हटले येईल की ही प्रदीप्त शुभ्र ज्योती इतर सर्व ज्योतींचे मूळ आहे, त्याचा अर्थ हा की आपल्याला ह्या जगामध्ये असे काही माध्यम आहेत ज्याच्याद्वारे आपल्याला प्रकाश प्राप्त होतो, पण तो जो प्रकाश आहे तो वास्तविक कुठला प्रकाश आहे? तो वास्तविक ब्रह्मज्योतीचा प्रकाश आहे. अर्थात सूर्यापासून आपल्याला जे तेज प्राप्त होतं तर सूर्याचं तेज कुठून येतंय? तर ते तेज येतंय ब्रह्मज्योतीपासून. तर इथे त्याची स्पष्टता दिली की ही प्रदीप्त शुभ्र ज्योती तद शुभ्रम ज्योतिषाम ज्योतिस्तद यद आत्मविदो विदुः. तर याची इथे स्पष्टता दिलेली आहे आणि त्यामुळे
भगवद्गीतेतही आपण श्लोक बघतो, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंतांच्या दिव्य कांतीमुळे, त्या कांतीमध्ये प्रकाशच प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाने भौतिक जगामध्येही आपणास प्रकाश प्राप्त होतोय. तर आध्यात्मिक जगात प्रकाशाची काही उणीव असू शकते का? त्यामुळे भगवंत सांगतात न तद्भासयते, तिथे सूर्य, चंद्र, विद्युत यांची काही गरज नाही. त्यामुळे प्रभुपादजी इथे स्पष्टीकरण देत आहे की भौतिक जगाचा प्रकाश ही या परमज्योतीचेच परावर्तन आहे आणि कशा प्रकारे ते सर्व व्यापक आहे. तर जेव्हा आपण ब्रह्म म्हटलं तर आपल्याला हे समजतं की ते सर्व व्यापक आहे, तो सर्व व्यापक प्रकाश आहे. आपण जसं काल चर्चा केली, तो एका अर्थात तो सर्व व्यापक आहे आणि त्याला कुठे अर्थात त्या दृष्टिकोनातून चालण्याची गरज नाहीये. आणि त्यामुळे या ब्रह्मज्योतीद्वारे काय संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक आकाश व्याप्त झालेले आहे. तर आपल्यासाठी एक प्रश्न आहे, जेव्हा इथे म्हटलेले आहे या ब्रह्मज्योतीने संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक आकाश व्याप्त झालेले आहे, तर जर असं आहे तर या जगामध्ये तुम्ही अंधकार बघता का? जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल की हा अंधकार दिसतो, तर त्याचं कारण काय असू शकतं? हरे कृष्ण. हा, या भौतिक जगामध्ये अंधकार आहे, कारण भौतिक जगामध्ये माया शक्तीच्या प्रभावाखाली माणूस आल्यामुळे तो अंधकारमय स्थितीमध्ये जगतो आहे. नाही, इथे प्रश्न काय आहे, त्या ब्रह्मज्योतीने संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक आकाश व्याप्त झालेले आहे. तर या ब्रह्मज्योतीने भौतिक आकाश पण व्याप्त केले असं दिलेलं आहे. तर प्रश्न हा आहे की अंधकार कसा आहे जर ह्या ब्रह्मज्योतीने संपूर्ण भौतिक आकाशही व्याप्त केले तर? तुम्ही सांगताय जीवात्म्याबद्दल की एक जीवात्मा जो आहे तो मायाशक्तीच्या प्रभावाखाली. तरी ते आपल्याला समजायला पाहिजे, जेव्हा असं म्हटलेलं आहे की संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक आकाश व्याप्त झालेले, ते हे सत्य आहे. आणि त्याचबरोबर हेही सत्य आहे की भौतिक जगामध्ये भगवंतांच्या आवरणात्मिका शक्तीद्वारे अशी व्यवस्था केली जाते की जरी ब्रह्मज्योतीचा प्रकाश असला तरी त्या प्रकाशाने सर्व काही प्रकाशमान होत नाही. भगवंत त्या प्रकारे व्यवस्था केली की ब्रह्मज्योतीच्या प्रकाशाद्वारे तो प्रकाश सूर्याद्वारे आपल्याला तो प्रकाश प्राप्त होऊ शकतो. पण अन्यथा जे आहे आपल्याला इथे अंधकार दिसणार. हा, पुढे वाचा. भीम शक्तिमान दास. मोहिनी देशमुख माताजी. श्रीकृष्ण दंडवत प्रणाम. पूर्णज्ञ श्रीकृष्ण हेच ब्रह्मतेजाचे मूळ आहे. कृष्ण विज्ञान अचूकपणे समजावून सांगणाऱ्या श्रीमद भागवतासारख्या शास्त्रातून हे ज्ञान मिळवता येते. श्रीमद भागवताचे लेखक श्रील व्यासदेव यांनी त्यात असे सिद्ध केले आहे की एखादा मनुष्य त्याच्या साक्षात्काराप्रमाणे परमसत्ताला ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान म्हणून वर्णितो. एक साधारण जीव परमसत्य आहे असे श्रील व्यासदेव कधीच म्हणत नाहीत. एका जीवात्म्याला कधीही संपूर्ण शक्ती असलेल्या परमसत्याच्या बरोबरीचे समजू नये.
जर तो बरोबरीचा असता तर जीवात्म्याला भगवंताकडे त्यांचे खरे रूप पाहण्याकरिता देदीप्यमान आवरण दूर करण्यासाठी प्रार्थना करण्याची काहीच गरज नव्हती. हरे कृष्ण. खालचं वाचायचं का? धन्यवाद. आपण ही चर्चा करूया. इथे ज्या प्रकारे सांगितलंय, पूर्णज्ञ. पूर्णज्ञ अर्थात जे पूर्ण जाणकार, ज्यांचं ज्ञान परिपूर्ण आहे, ज्या प्रकारे सर्व व्यापकता ह्या गोष्टींची चर्चा होते, त्या प्रकारे भगवंत जे आहेत सर्वज्ञ पूर्णज्ञ आहेत. आणि हेच श्रीकृष्ण, जे पूर्णज्ञ श्रीकृष्ण हेच ब्रह्मतेजाचे मूळ आहे. तर अर्थात जेव्हा म्हटलेले की ब्रह्मतेजाचे मूळ आहे, तर हे जे 3 वेगवेगळ्या स्तरांची आपण चर्चा केली, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर ते भगवान जेव्हा म्हटलेलं आहे, तर भगवान हा शब्द भगवंतांच्या अनेक जे अंश आहेत, विस्तार आहेत, त्यांच्यासाठीही लागू होऊ शकतो. स्वांश आणि अन्य जे विस्तार. पण जेव्हा आपण इथे भगवान म्हणतोय किंवा प्रभुपादजी इथे विशेष करून पूर्णज्ञ श्रीकृष्ण म्हणताय, तर इथे हे इंगित केलं जातं, दर्शवलं जातं की हे मूळ व्यक्ती आहेत, अर्थात कृष्णस्तु भगवान स्वयं. चांश कलहा पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. अर्थात हे श्रीकृष्ण जे आहेत हे स्वयं भगवान आहेत. अन्य जे आपण म्हणतो भगवान आहे, हे सर्व याच श्रीकृष्णांचे विस्तार आहे. ते स्वतः अर्थात त्यांचेच स्वांश आहेत. जीवात्मा हा विभिन्न अंश आहे, पण बाकी जे विष्णू तत्व आहे ते भगवान श्रीकृष्णांचे स्वांश आहे. ते इथे आपण बघू शकतो, जे बल देण्यात आलेलं आहे किंवा जे प्रभुपादजी ते आपणास सांगू इच्छितात, कशा प्रकारे जर एखाद्या व्यक्तीला अशा भगवंतांचं विज्ञान जाणायचे, श्रीकृष्णांचं विज्ञान जाणायचे, तर त्याने श्रीमद भागवत सारख्या शास्त्रातून आणि जे असे लेखकशील व्यासदेव आहेत त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. आणि कशा प्रकारे व्यासदेव हे स्पष्टीकरण देत आहेत. व्यक्ती आपल्या आपल्या साक्षात्कारानुसार त्याच परम सत्याला ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान म्हणून वर्णितो. आणि ते आपण बघितलं कशा प्रकारे ब्रह्मस्तराच्या साक्षात्कारामध्ये व्यक्तीला फक्त सत ह्या वैशिष्ट्याचा साक्षात्कार होतो. परमात्मा साक्षात्कारामध्ये त्याला भगवंतांचं शाश्वतता, सत आणि चित अर्थात भगवंतांचं ज्ञानमय जे आहे अवस्था, या दोन्हींचा साक्षात्कार होतो. पण जेव्हा भगवान म्हणतोय तिथे निश्चित रूपाने पहिले 2 आणि आनंदाचाही साक्षात होतो. भगवान हे सच्चित आनंद, संपूर्ण साक्षात्कार त्या व्यक्तीला जे आहे भगवत साक्षात्कार झाल्यावर होतो. तर प्रभुपादजी ते सांगतायत की साधारण लोक असा विचार करतात की मीही आपण सगळेच भगवंत आहोत, किंवा ते काही असे निर्विशेषवादी मायावादी लोक असतात, ते एक दुसऱ्याला संबोधन करताना
नारायण म्हणतात. पण वास्तविक रूपाने जे हे शास्त्रांचे लेखक आहेत ते व्यासदेव, ते कधी एखाद्या साधारण जीवाला परम सत्य म्हणून संबोधित करत नाहीत. तर परम सत्य जे आहे किंवा भगवान जे आहेत ते नेहमी त्यांची आपली दिव्य स्थिती आहे. ते असमर्द आहे, त्यांच्या समान किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ कोणी नाही. त्यामुळे एखाद्या जीवात्म्याला त्यांच्या बरोबर तुलना करणे हे योग्य नाही आहे. त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की जर असं राहिलं असतं की जीवात्मा आणि भगवंत एक आहेत, तर त्याला अशी वेगळी प्रार्थना करायची गरज का राहिली असती. अर्थात तो कशाला स्वतःलाच प्रार्थना करेल. जेव्हा दुसऱ्यासाठी प्रार्थना केली जाते, तर अर्थात ही एक भिन्न व्यक्ती आहे आणि भगवंत एक भिन्न व्यक्ती आहेत. तर त्यामुळे जीवात्म्याला ही प्रार्थना करणं गरजेचे की अरे ते तुम्ही ते दूर करा. तर त्यामुळे गीतेच्या दुसऱ्या अध्यायातही प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे इथे जे जमलेले सारे राजा आहेत, भगवंत अर्जुनाला सांगतात जनाधिपहा, ते तू आणि मी आपण भूतकाळातही होतो आणि आपण भविष्यात पण राहणार आहोत आणि वास्तविक रूपाने वर्तमान अवस्थेत पण आहेत ते. तर ते काय दर्शवतं, ते हेच दाखवतं की भगवंतांचं अस्तित्व भगवंत म्हणून ते भूतकाळातही होतं, भविष्यातही ते भगवंत राहणार आहे. आणि जीवात्मा जो आहे तो भूतकाळातही जीवात्मा होता, वर्तमानातही आहे आणि भविष्यातही जीवात्मा अर्थात भगवंतांचा अंशच राहणार आहे. तर त्यामुळे इथे प्रभुपादजी स्पष्टीकरण देत आहेत की जीवात्म्याला ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. जर तो भगवंतांच्या बरोबरीचा असला असता तर ती गरज नव्हती. ठीक आहे, पुढे वाचायला. नित्य किरणदास प्रभूजी. हरे कृष्ण. म्हणून निष्कर्ष असा की परमसत्याचा शक्तीचे ज्ञान नसलेल्या मनुष्याला परमसत्याची निराकार ब्रह्म म्हणून अनुभूती होते. त्याचप्रमाणे ज्यावेळी भगवंताच्या भौतिक शक्तीचाच केवळ साक्षात्कार होतो व आध्यात्मिक शक्तीबद्दल अगदीच कमी किंवा काहीच माहिती नसते, तेव्हा त्याला परमात्मा परमात्मा होतो. अशा प्रकारे ब्रह्म आणि परमात्मा हे दोघेही परमसत्याचे आंशिक साक्षात्कार आहेत. परंतु ज्यावेळी हिरण्य हिरण्य पात्र हिरण्यपात्र काढून टाकल्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचा संपूर्ण साक्षात्कार होतो. त्यावेळी त्याला समजते की वासुदेवा सर्वमितीय वासुदेव किंवा श्रीकृष्ण हेच ब्रह्म परमात्मा किंवा आणि भगवान असे सर्व काही आहे ते भगवान किंवा मूळ आहेत आणि ब्रह्म आणि परमात्मा या त्यांच्या शाखा आहेत. हरे कृष्ण. तर अगदी रूपाजी छान स्पष्टतेने ते सांगितलेले. तर ज्याला ज्ञान नाहीये त्याला काय आहे, अशा व्यक्तीला परम सत्याच्या सत्याची निराकार ब्रह्म म्हणून अनुभूती होते. अर्थात परम सत्याच्या शक्तींचं ज्ञान ज्या व्यक्तीला आहे पण फक्त भौतिक शक्तींचं ज्ञान आहे, तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं की त्या व्यक्तीला कुठला साक्षात्कार होतो. ते दिलंय की तो परमात्मा साक्षात्कार आहे केवळ भौतिक शक्तीचाच. पण जर दोन्ही भौतिक शक्ती आणि आध्यात्मिक शक्तींचाही साक्षात्कार असेल तर ते झालं भगवत साक्षात्कार. तर हे महत्वाचे समजणं की ज्या व्यक्तीला भगवंतांच्या शक्तींचं ज्ञान नाहीये तो निराकार ब्रह्म या अनुभूतीच्या स्तरावरती आहे.
आणि अर्थात हे जे साक्षात्कार आहे तेही तो व्यक्ती त्या स्तरावर असला पाहिजे, नाही तर तो पापी व्यक्ती किंवा तो ह्या भगवंतांच्या आध्यात्मिक मार्गाला लागलेला नाहीये त्या व्यक्तीबद्दल नाही बोलले. नाही तर असे किती अज्ञानी लोक असतात. इथे फक्त अशा लोकांची चर्चा केली जाते की जे परम सत्याला त्यांच्या शक्ती आहेत हे त्यांना माहीतच नाही, अर्थात त्यांना काही ज्ञान नाहीये. तर अशा लोकांबद्दल म्हटलेले की ते परमसत्याचा केवळ निराकार म्हणून अनुभूती घेतात. आणि असे ब्रह्म, परमात्मा आणि भगवान, तर ब्रह्मसाठी कुठल्याही शक्तींची अनुभूती नाही, परमात्मा भौतिक शक्तींची अनुभूती, आणि भगवान या स्तरावरती दोन्ही भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती दोन्हींचा साक्षात्कार होतो. तरी ते प्रभुपादजी जेव्हा सांगतायत की जेव्हा हे हिरणमय पात्र काढून टाकलं, तर हा जो श्लोक आहे गीतेमध्ये, बहुनाम जन्मानाम अन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. तर अशा प्रकारचा साक्षात्कार प्राप्त करणं हे सुदुर्लभ आहे. आता जेव्हा ह्या प्रकारे हिरणमय पात्र काढून टाकलं जाईल, आता ज्यावेळेस तो ब्रह्म ज्योतीच्या स्तराला पार करेल, तेव्हा तो जो आहे भगवंतांचं वास्तविक दर्शन करू शकतो. त्यामुळे प्रभुपादजी ते स्पष्टीकरण देत आहेत की वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे जे काय आहे, हे ब्रह्म, परमात्मा, भगवान सर्वमिती, ते सर्व आहेत, हे समजणं खूप गरजेचं आहे. सामान्यतः जे निर्विशेषवादी लोक आहेत ते जे असं म्हटलं वासुदेव सर्वमिती, ते असा विचार करतील की अरे अर्थात वासुदेव जे आहेत सर्वम आहेत, तर त्यांचं आपलं काही रूप नाहीये. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज येत नाहीये तुमचा. नाही, दुसरे दिव्य आवाज येत होते, त्यामुळे मी बघत होतो त्यांना वेटिंग मध्ये टाकण्यासाठी, पण ते बंद झाला. अर्थात बाकी अन्य गोष्टींमध्ये जर रुची असेल तर हे तत्वज्ञान खूप कठीण आहे समजायला, तर चांगलं आहे की त्याच गोष्टी करा. हे अजून दुसऱ्या भक्तांना कमीत कमी ते याच्यावरती ध्यान केंद्रित करू शकतील. तर इथे स्पष्टीकरण देण्यात आले कशा प्रकारे जेव्हा निर्विशेषवादी लोक म्हणतील की वासुदेव सर्वमिती असं म्हटलं, त्याचा अर्थ काय की ते सर्व काही आहेत, अर्थात त्यांचं स्वतःच वैयक्तिक अस्तित्व, व्यक्तिमत्व नाहीये, अशी ते धारणा करतील. आणि इथे जे आपण बघतोय प्रभुपादजींनी आपल्याला खूप सुंदर रीतीने सांगितलंय की ज्या इथे वासुदेव सर्वमिती म्हटलेलं आहे, याचा अर्थच हा आहे की हे वासुदेव किंवा श्रीकृष्ण जे आहेत हे सर्व म्हणतात हेच ब्रह्म आहेत, हेच परमात्मा आहेत आणि हेच भगवान आहेत. अर्थात व्यक्ती जे वेगवेगळे साक्षात्कार करू शकतो परम सत्याचे, ते सर्व साक्षात्कार जे आहेत ते श्रीकृष्णांमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे भगवान जे आहे ते मूळ आहेत आणि ब्रह्म आणि परमात्मा जे आहे ते ज्याला भगवत साक्षात्कार झाले त्याला ब्रह्म साक्षात आणि परमात्मा साक्षात्कार तो आपोआप होतो. ठीक आहे, शेवटचा परिचय देवाचा. रोनी देव की माताजी. हरे कृष्ण. भगवद्गीतेत 6.46.47
निर्विशेष ब्रह्माचे उपासक, ज्ञानी, परमात्म्याचे उपासक, योगी आणि भगवान श्रीकृष्णाचे उपासक फक्त या 3 प्रकारच्या अध्यात्मवाद्यांचे तुलनात्मक विवेचन केले आहे. वैदिक ज्ञान असणारा ज्ञानी हा सामान्य सकाम कर्मी मनुष्यापेक्षा बरा आहे. योगी ज्ञानापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तर सर्व योग्यांमध्ये जो सर्वतोभावे सेवा करतो तो सर्वश्रेष्ठ योगी होय. सारांश: एक तत्वज्ञानी मजूरपेक्षा बरा आहे व ध्यानयोगी तत्वज्ञानापेक्षा बरा आहे. आणि सर्व योग्यांपैकी जो भक्ती योगाचे पालन करतो किंवा सतत भगवंतांची सेवा करतो तो सर्वोत्तम योगी होय. श्री ईशोपनिषद आपल्या याच सिद्धीच्या दिशेने अग्रेसर करते. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे आपण बघू शकतो की प्रभुपादजी ज्ञानी, योगी आणि भक्त अशा अध्यात्मवाद्यांची चर्चा करतायत. तर हे गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 46व्या श्लोकात स्पष्टीकरण दिलंय. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भव अर्जुन. अर्थात जो योगी आहे तो तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो जे तत्वज्ञानी आहे त्यांच्याहून श्रेष्ठ आहे. आणि तो जे अशा प्रकारचे फलाकांक्षी काम करणारे व्यक्ती आहे त्यांच्याहूनही श्रेष्ठ आहे. त्यामुळे भगवंत सांगतायत की तू तस्मात योगी भवार्जुन, तू जे आहे योगी बन. अर्थात बाकी जे सांगितलेले आहेत इथे वेगवेगळे लोक तपस्वी, ज्ञानी, कर्मी, तर ह्या तिन्हींपेक्षा जे आहे इथे योगीला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. तर तपस्या करणारा जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या तपस्येद्वारा त्याला काहीतरी सिद्धी प्राप्त करायची आहे. जो तत्वज्ञानी जो आहे तो ज्ञान मार्गावर लागलेला आहे. आणि जो सकाम कर्मी आहे तो निश्चित रूपाने त्याला काहीतरी भोग प्राप्ती किंवा स्वर्ग प्राप्तीची इच्छा आहे. तर अर्थात जर बघितलं तर योगी जो आहे तो ह्या सर्वांपेक्षाही श्रेष्ठ असतो. तर प्रभुपादजी सांगतात की जेव्हा योग म्हटलेलं आहे तर योग अर्थात काय आहे? योग म्हणजे आपण जेव्हा आपल्या चेतनेला परम सत्याशी जोडतो तो वास्तविक योग आहे. आणि जेव्हा एखाद्या विशेष पद्धतीमध्ये त्या योगाची चर्चा केली जाते तर त्याच्यानुसार त्याला त्या प्रकारचा योग म्हटला जातो. जेव्हा अशा प्रकारे योग जो आहे तो कर्मकांडाच्या किंवा जिथे काही फळ प्राप्तीची अपेक्षा आहे अशा कार्यांमध्ये लावला जातो तेव्हा त्याला कर्मयोग म्हणतात. पण जेव्हा तिथे ह्या प्रकारचा योग नसतो तर त्याला काय म्हटलं जातं? कोणी सांगू शकतं का की फलाकांक्षी कार्यांमध्ये जेव्हा योग जोडला जातो तेव्हा तो कर्मयोग बनतो, पण जेव्हा योग जोडला जात नाही तर त्याला काय म्हणतात? आता मी सांगितलं
त्याला कर्मकांड म्हटलं जातं. अंतर काय आहे कर्मकांड आणि कर्मयोग? योग जुडला की ते कर्मकांड काय झालं, कर्मयोग झाला. आणि जेव्हा ते ज्ञानाच्या संबंधात तो योग असतो तर तो ज्ञान योग झाला. पण जर तो भक्तिमय संबंधाच्या दृष्टिकोनातून योग असेल तर त्याला भक्तियोग म्हणतात. प्रभुपादजी त्यामुळे सांगता कशा प्रकारे सर्व जे योग आहेत त्याची परिपूर्णता कृष्ण भावनामृतामध्ये होते, भक्ती योगामध्ये होते. हे महत्वाचे आहे. त्यामुळे भगवंत जे आहेत इथे योगाचं महात्म्य, याची वरिष्ठता याची चर्चा करतायत. तर भक्ती योगामध्ये जे आहे व्यक्ती त्याला संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं. त्याला त्याच्याहून काय अजून श्रेष्ठ प्राप्त करायचं नाहीये. जरी कोणी खूप साऱ्या तपस्येमध्ये लागलं असेल, जर त्या व्यक्तीला आत्म्याचं ज्ञान नसेल तर त्या प्रकारची तपस्या ही अपूर्ण आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीला ज्ञान आहे अर्थात तो ज्ञान मार्गावर लागलाय, पण जर तो भगवंतांना शरणागत होत नसेल तर ते अपूर्ण आहे. अर्थात बहुनाम जन्मना म्हणते, अनेक अनेक जन्मानंतर काय होतंय, ज्ञानवान माम प्रपद्यते. तर अर्थात ज्ञान आहे पण शरणागती नाहीये. तर काय होईल, कोणी सांगू शकतं का की आपण बघतोय की ते अपूर्ण आहे. पण समस्या काय होऊ शकते की जर व्यक्तीला अशा प्रकारे ज्ञान आहे पण तो भगवंतांप्रती शरणागत होत नाही तर काय होईल, त्याला भगवत प्राप्ती होणार नाही. तर त्याला इथे जसं आपण बघितलं शरणागती नाही तर त्याला अनेक जन्म लागतील. आणि अनेक जन्मानंतर काय करायचंय, बहुनाम जन्मना म्हणते परत प्रपद्यते. त्याला शरणागत होणं गरजेचंच आहे. अर्थात ज्ञान बिना शरणागतीचं जे आहे ते अपूर्ण आहे. त्यामुळे जेव्हा तो शरणागत होत नाही तर त्याला तेवढा काळ त्या मार्गावरती, अर्थात त्याला तो मार्ग जो आहे खूप जास्त काळ लागतो. पण भक्तिमय जीवनात तसं नाहीये. भक्तिमय जीवनामध्ये पहिलं जे आहे भक्त शरणागत होतो, तद्विद्धी प्रणिपातेन. हरे अर्थात कृष्ण. हा अर्थात सुरुवातच काय आहे, प्रणिपात शरणागती. तो गुरुला जाऊन शरणागत होतो. तद्विज्ञानार्थम गुरुम एव अभिगच्छे. ते स्पष्ट आहे की भक्तिमय जीवनामध्ये व्यक्तीला सुरुवातीपासून त्या गोष्टी करायला भेटतात की जे दुसऱ्या मार्गामध्ये ते अनेक जन्मानंतर किंवा त्याचा खूप शक्ती खूप वेळ वेळ झाल्यानंतर तो योग्य जाणीव होईल, योग्य समज येईल. त्यामुळे ते सगळं जे आहे जसं अशा प्रकारचं ज्ञान जिथे शरणागतीने ते अपूर्ण आहे. आणि जर कोणी म्हटलं की हा सकाम कर्म जे आहे ते पूर्ण आहे का, नाही नाही, त्याच्यातही कृष्ण भावनामृत नसेल तर तेही वेळेचा व्यय आहे. त्यामुळे इथे जे आहे हे जे वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत, अर्थात आपण जसं बघितलं की तपस्याचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग किंवा सकाम कर्माचा मार्ग, या सर्व मार्गांपेक्षा इथे योग मार्गाला प्राधान्य दिलेलं आहे. तर तो
जो योग ज्याची संस्तुती केलेली आहे तो योग कुठला आहे? अर्थात भक्ती योग आहे. आणि तो भक्ती योग आहे हे कसं आपण समजू शकतो? तर त्यामुळे प्रभुपादजींनी ते भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातल्या 47 श्लोकाला उद्धृत केलंय. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. अर्थात ज्या आपण योग हा श्रेष्ठ आहे त्याची चर्चा केली होती. आता आपण काय चर्चा करत आहोत? तो योग कुठला आहे आणि ते आपल्याला कसं समजतं की तो योग कुठला आहे? तर भगवंत जे आहेत ते इथे सांगतायत की योगिनाम अपि सर्वेषाम, सर्व योग्यांमध्ये कोण जो आहे तो सर्वश्रेष्ठ योगी आहे? अर्थात जो श्रद्धावान भजते यो माम, जो पूर्ण श्रद्धेने निरंतर मदगतेन अंतरात्मना, श्रद्धेने तो भगवंतांचं भजन करतोय, भक्तिमय जीवनात लागलाय, नेहमी तो जो आहे अम, भगवंतांबद्दलच चिंतन करतोय आणि अशा प्रकारे भक्तिमय जीवन जगत राहणारा व्यक्ती जो आहे तो निश्चित रूपाने समे युक्त तमोमतः, अर्थात युक्त, युक्ततर आणि युक्ततम. तर तुमच्यापैकी कोणी सांगणार का या तीन गोष्टी काय आहेत? युक्त, युक्ततर आणि युक्ततम. आपण जी चर्चा केली त्याच्या आधारावर सांगू शकता. आपण थोड्यापूर्वी आत्ताच चर्चा केली कशा प्रकारे तपस्व्यांपेक्षा योगी श्रेष्ठ वगैरे. हरे कृष्ण प्रभू. हम्म जो भगवंताची असे प्रेममयी सेवा करतो तो म्हणजे सर्वश्रेष्ठ योगी आहे असं भगवंतांनी सांगितलंय ना. बरोबर. तर हे युक्त काय आहे, युक्त तर काय आहे आणि युक्ततम काय आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हम्म अ, जो नुसता ज्ञानी आहे त्याला युक्त म्हटलंय हम्म आणि जो योगी आहे त्याला युक्ततम, आणि जो सर्वसृष्टी योगी आहे जो भगवंतांची सर्वतोभावे सेवा करतो त्याला अ, युक्ततम म्हटलेलं आहे. तुम्ही परत सांगा की तुम्ही 2 वेळा युक्ततम म्हटले. हा. प्रभूजी, 1 नंबरला जो ज्ञानी आहे तो युक्त, त्याच्यानंतर जो योगी आहे तो युक्ततर, आणि जो सर्वसृष्टी योगी आहे म्हणजे भगवंतांची सेवा करतो त्याला युक्ततम म्हटलेलं आहे. हो. आता इथे आपण जसं बघितलं याच्यात तुम्ही म्हटले जो ज्ञानी आहे तो युक्त आहे आणि योगी जो आहे तो युक्ततर आहे. तर हे कसं ठरवलं तुम्ही? भक्त जो आहे तो युक्ततम ते स्पष्ट आहे, पण युक्त आणि युक्ततर जे आहे ते कसं ठरवलं?
अं, भक्ताच्या भक्तीवर्ण किंवा त्याची कशा पद्धतीने भक्ती आहे त्याच्यावरून. ठीक आहे. तर इथे आपल्याला हे समजायला पाहिजे की युक्त काय आहे, युक्ततर काय आहे आणि युक्ततम काय आहे. तर ज्याने ध्यानाची अवस्था प्राप्त केली आहे तर त्याला इथे युक्त म्हटलेलं आहे. ज्याने समाधीचा स्तर प्राप्त केला आहे त्याला युक्ततर म्हटलेलं आहे. पण जो भक्तिमय जीवनामध्ये जे नवविधा भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णु, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम, अर्थात जो या नवविधा भक्तीमध्ये लागलाय तर त्याला युक्ततम असं म्हटलेलं आहे. आता जे माताजींनी उत्तर दिलं, तुमची इच्छा आहे का मी सांगितलं युक्त, युक्ततर, युक्ततम काय सांगू शकाल? हरे कृष्ण प्रभू. युक्त म्हणजे हरे कृष्ण प्रभू. हा बोला. ज्ञानी ध्यानाची अवस्था प्राप्त केली आहे त्यांना युक्त असं म्हणायला जातं. आणि जो समाधी अवस्थेमध्ये जातो त्याला युक्ततर म्हणतात. आणि भक्तिमय जीवनात जो नवविधा भक्तीमध्ये असतो त्याला युक्ततम म्हणतात. वा वा, छान छान. कारण ते कोणीतरी दुसरं काही स्पष्टीकरण दिलं म्हणून मी विचारतो. ठीक आहे, छान आहे. तर इथे आपल्याला प्रभुपादजी खूप सुंदर रीतीने समजून सांगतायत. जेव्हा भजते म्हटलं जातं तर याचा जो मूळ धातू आहे तो भज शब्दापासून येतो. अर्थात सेवा करणं. जर आपण बघितलं तर हे भजते खूप महत्वाचं आहे समजणं. कारण असं नाही की फक्त काही आदर सत्कार केला जातोय. बऱ्याचदा असतं की कोणी विशेष प्रमुख अतिथी आले एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला किंवा अन्य अवस्थांमध्ये आपण बघतो की अशा एक डिग्निटरी, एका मुख्य व्यक्तीला जे आहे त्याची प्रशंसा केली जाते, त्याचा आदर सन्मान केला जातो. पण जेव्हा इथे भजते म्हटलेलं आहे अर्थात प्रेम आणि श्रद्धेद्वारे जे आहे ते केवळ भगवंतांची सेवा केली जाते. त्यामुळे हे समजणं गरजेचं आहे की कारण वास्तविक प्रेम जे आहे ते भगवंतांसोबतच आहे. ह्या जगामध्ये बाकी जे आहे जरी वाटत असेल कोणी प्रेम करतंय तर ते केवळ काम वासना किंवा काही ना काही भौतिक लाभासाठी व्यक्तीचं आकर्षण आसक्ती असते. कोणाचं आकर्षण केवळ बाह्य शरीरावरती असतं. कोणाचं आकर्षण कोणाच्या अगदी सुंदर आवाजावर, त्या व्यक्तीच्या तीक्ष्ण बुद्धीवर किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे त्याचे सूक्ष्म अस्तित्वाचं जे प्रकटीकरण आहे त्याच्यात जे काय असं दिसतं अर्थात सूक्ष्म शरीराचं आपण म्हणतो मन बुद्धी अहंकाराच्या याच्यात, तर त्या दृष्टिकोनातून एखाद्याला त्या गुणांनुसार तो तिथे आकर्षित होऊन जातो भौतिक गुणांच्या प्रभावाने. पण वास्तविक प्रेम हे खूप दुर्लभ आहे. पण जेव्हा आपण खरोखर प्रेम आणि श्रद्धेची चर्चा करतो ते निश्चित रूपाने
भगवंतांसाठीच आहे. तर प्रभुपादजी सांगतात की एखादा व्यक्ती जो आहे अशा जे अतिथी आहेत किंवा देवी देवता आहेत त्यांची तो आराधना थांबवू शकतो. त्यामुळे लोक त्याला बोलूही शकतात की अरे हा सन्मान देत नाही वगैरे. पण कोणीच जे आहे भगवंतांची सेवा थांबवू शकत नाही. अर्थात जर कोणी असं करत असेल तर तो सर्वथा निंदनीय आहे. भागवतम मध्ये म्हटलेलं आहे, य एषां पुरुषं साक्षात आत्मप्रभवम ईश्वरम न भजन्ति अवजानन्ति स्थानाद भ्रष्टः पतन्त्यदा. अर्थात जो व्यक्ती य एषां पुरुषं साक्षात, जो अशा भगवंतांना, ते साक्षात पुरुष आहेत, त्यांच्या प्रती आत्मप्रभम ईश्वरम, त्यांच्या प्रती जो आहे तो त्यांची प्रेममय सेवा करत नाहीये. न भजंती, केवळ असं नाही की तो सेवा करत नाही, अर्थात अवजानंती, अर्थात तो जाणूनही घेत नाही की भगवंत कोण आहेत, माझं त्यांच्या प्रती काय कर्तव्य आहे. जर तो म्हटला की मी संसारातच गुरफटलोय, तर त्याचा अर्थ काय आहे की तो भगवंतांना दुर्लक्षित करतोय. त्यामुळे असा व्यक्ती न भजंती अवजानंती स्थानात भ्रष्ट, निश्चित रूपाने तो जो आहे त्याच्या स्थितीपासून पतित होतो. काय म्हटलं, भ्रष्ट पतंत्यदहा, असा व्यक्ती निश्चित रूपाने जो आहे त्याच्या वास्तविक स्थितीपासून त्याचं पतन होतं. आणि जेव्हा अवजानंती म्हटलेलं आहे तर हे भजंती तर महत्वाचंच आहे, पण गीतेतील भगवंत हे सांगतात की अवजानंती मां मूढा मानुष्यम तनुमाश्रितम. अर्थात अवजानंती मां मूढ, असे जे मूर्ख लोक आहेत ते मला जाणत नाही, आणि ते काय करतात, ते भगवंतांना एक साधारण व्यक्ती म्हणून समजतात. आणि खूप सारे असे टीकाकार आहेत जे भगवद्गीतेच्या नावाखाली, अर्थात भगवद्गीता एवढी प्रसिद्ध आहे तर त्यामुळे त्यांनाही माहित आहे की आपण जर भगवद्गीतेवर टीका केली तर आपणही प्रसिद्ध होणार. तर भगवंतांची जी प्रसिद्धी आहे ती चोरतात किंवा त्याचा चोरी करण्याचा प्रयत्न करतात. कशा प्रकारे, भगवद्गीता म्हणतात पण आपली काहीतरी त्याच्यामध्ये फालतू टीका, अशी काहीतरी आपले विचार त्याच्यात टाकतात. ज्यामुळे प्रभुपादजी सांगतात की त्यांनी असं म्हटलं नाही पाहिजे की भगवद्गीता, त्यांनी असं म्हटलं पाहिजे की भगवद्गीता जी माझ्या विचारांप्रमाणे, अर्थात ती भगवद्गीता म्हणणं पण योग्य नाही, कारण भगवत म्हटलं ते भगवंतांचं गीत आहे. आता ते भगवंतांचं गीत कुठे गात आहे, ते तर आपल्याच विचारांना लोकांपुढे मांडतायत. तर त्यामुळे ही फसवेगिरी आहे. जर कोणी म्हटलं की भगवान श्रीकृष्ण एवढे वेगवेगळे मार्ग वगैरे का सांगतायत, आता इथे प्रभुपादजींनी जर बघितलं तर ते ज्ञानी, योगी, भक्त असं अध्यात्मवाद्यांची चर्चा करण्याची काय गरज आहे. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की जेव्हा असे वेगवेगळ्या योग पद्धती आहेत तर या योग पद्धतींचं लक्ष काही वेगळं नाहीये. सगळ्या पद्धतींचं जे लक्ष आहे
ते एकच आहे. अर्थात व्यक्तीला जे आहे भगवंतांशी जोडून त्यांच्या प्रेममय सेवेत लागायचंय. त्यामुळे म्हटलं योगिनामपि सर्वेषाम, तर अर्थात सर्वश्रेष्ठ योगी जर बनायचे तर व्यक्तीला निश्चित रूपाने काय केलं पाहिजे, त्याला बाकी अन्य मार्गाचं जो पालन करतोय त्या मार्गांपासून हळूहळू वर उठलं पाहिजे. भक्ती मार्गाला त्यांनी स्वीकार केलं पाहिजे. त्यामुळे आपण जे बघतो की कर्मयोगापासून भक्ती योगापर्यंत हा एक आत्मसाक्षात्काराचा मोठा मार्ग आहे. आणि जे आपण कर्मयोग ही म्हणतोय, तर तो कर्मयोग जो आहे त्याच्यात व्यक्तीने फळाकांक्षी नसलं पाहिजे. अर्थात निष्काम कर्माद्वारे त्याने जुडलं पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा असा व्यक्ती कर्मयोगामध्ये त्याची प्रगती होते, तर स्वाभाविक रीतीने त्याच्या ज्ञानामध्ये वैराग्यामध्ये वृद्धी होते. आणि ती जी अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये ज्ञान वैराग्यात वृद्धी झाली आहे, त्याला ज्ञानयोग म्हणतात. पण जेव्हा ज्ञान योगाची वृद्धी जी आहे, अर्थात ज्ञान योग करत करत व्यक्ती ध्यानामध्ये वृद्धी करतो, तर ध्यान कुठे करायचं, तर त्याचं ध्यान जेव्हा हृदयस्थ परमात्म्यावरती स्थित होतं, ते वेगवेगळ्या शारीरिक पद्धतीने असू शकतं आणि मनाद्वारे त्यांच्यावरती मन केंद्रित केल्यावर, तर अशा पद्धतीला अष्टांग योग म्हणतात. कारण अष्टांग योग मध्ये या वेगवेगळ्या शारीरिक पद्धती किंवा आसन प्राणायाम ह्या गोष्टी येतात. पण जेव्हा व्यक्ती अष्टांग योगाच्या स्थितीलाही पार करतो आणि तो भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण या रूपाने जाणतो आणि त्यांच्याबरोबर भक्तिमय आदान प्रदान सुरू करतो, ते सेवा अर्पण करतो, ते जे आहे स्थिती त्याला भक्तियोग म्हटलेलं आहे. अर्थात भक्तियोग जे आहे हा अंतिम लक्ष्य आहे. पण कोणी म्हटलं की हे बाकी अन्य योग का दिलेले आहेत, तर आपणापैकी कोणी सांगू शकतं का की बाकी अन्य योगांची काय गरज आहे? कोण सांगणार? कशाला अडकून ठेवलं आम्हाला या योगांमध्ये, किंवा या योगांची का चर्चा केली गेली पाहिजे? तर आपण आता जी चर्चा केली त्याच्या आधारावर तुम्ही समजू शकतात की प्रत्येक व्यक्ती जे आहे ते कुठल्या कुठल्या त्याची काही एक मानसिकता असते आणि त्या मानसिकतेनुसार तो त्या मार्गात लागलेला असतो. अर्थात कर्मयोगाच्या पहिलेही ज्या व्यक्ती कर्मकांडामध्ये लागलेला आहे, तो स्वर्ग प्राप्ती करू इच्छितो, त्याला भौतिक जगातच राहायचंय, तो भगवंतांशी जोडला नाहीये, तर अर्थात ती पशुच्या अवस्थेपेक्षा चांगली अवस्था आहे. जरी त्याला सकाम काही वेगवेगळ्या इच्छा असतील, पण ज्या व्यक्ती त्या स्तरावरून युक्त स्तरावर येतो, भगवंतांशी जोडतो आणि हळूहळू त्याच्या फलाकांक्षी इच्छांना तो सोडून केवळ कर्मयोगात लागतो, तर ही जी आहे ही एक चांगली अवस्था आहे. आणि या स्थितीपासून आपण जशा वेगवेगळ्या स्थितींची चर्चा केली, अर्थात आपण जसं बघितलं कर्मयोग पासून भक्तियोगापर्यंत,
फळांची इच्छा त्यागणं, ज्ञान वैराग्यात वृद्धी करणं, ध्यानामध्ये वृद्धी करणं. आणि त्याच्यानंतर आपण बघतो कशा प्रकारे व्यक्ती जेव्हा भक्ती योगाच्या स्थितीला किंवा भगवंतांच्या भक्तीमध्ये स्वतःला समर्पित करतो, तर ती सर्वोच्च स्थिती समजली जाते. पण जर असं असेल की एखादा व्यक्ती जो आहे तो एखाद्या ठिकाणी अडकला, तर ज्या मार्गामध्ये तो अडकला तो पुढे प्रगती करत नाहीये, तर त्या मार्गानुसार त्या व्यक्तीला बोललं जातं की कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी, अन्य. इथे त्यामुळे प्रभुपादजी आपल्याला सांगतायत, वैदिक ज्ञान असणारा ज्ञानी हा सामान्य सकाम कर्मी मनुष्यांपेक्षा बरा आहे. सकाम कर्मी लोक जे आहेत ते काही ना काही प्राप्तीच्या इच्छेमध्ये आहेत, तर त्यांच्याहून जो आहे वैदिक ज्ञान असणारा व्यक्ती श्रेष्ठ आहे. योगी जो आहे ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे योगी जो सर्वतोभावे सेवा करतो, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. इथे जेव्हा म्हटलेलं आहे की सर्वतोभावे सेवा करतो, त्याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये त्याला बाकी अन्य जे गोष्टी आहेत, ज्ञान, कर्म, जे काही आहे, हे सर्व भक्ती योगामध्ये अंतर्भूत आहे. अर्थात भक्ती योगामध्ये व्यक्ती भगवंतांच्या सेवेसाठी ज्ञानार्जन करू शकतो. भगवंतांच्या सेवेसाठी ज्या प्रकारे अर्जुनाला सांगितलं युद्ध कर, तो युद्ध करू शकतो. त्यामुळे हे अगदी स्पष्ट आहे कशा प्रकारे भक्ती योगाची जेव्हा चर्चा येते, तर तो सर्वतोभावे अर्थात सर्व प्रकारे तो आपल्या प्राणे अर्थे धिया वाचा, त्याचं प्राण, त्याचे संसाधन, त्याची बुद्धी, त्याची वाचा, त्याच्या सर्व प्रकारच्या ज्या शक्ती आहे त्या सर्व काही जो आहे तो भगवंतांच्या सेवेत लावतो. मग असा जो आदर्श योगी आहे, जेव्हा म्हटलेलं आहे की तो काय ध्यान करतो, त्याचं मन कुठे लागलेलं असतं, तर त्यामुळे सांगितलंय की तो भगवान श्रीकृष्णांवर, जे त्यांचं रूप श्याम सुंदर रूप आहे, त्याच्यावर ध्यान करतो. हे श्याम सुंदर रूप कसं आहे, अर्थात मेघश्याम, अर्थात ज्या प्रकारे मेघ किंवा ढग असतात, त्या ढगांच्या रंगाचे श्याम सुंदर जे आहे, श्याम रंगाचे, अशा भगवंतांवरती ज्यांचं मुखकमल जे आहे सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे, ज्यांचं अंबर, ज्यांचे वस्त्र जे आहे ते अगदी अलंकाराने शोभायमान आहेत, ज्यांचं शरीर वैजयंती मालेने माळा त्यांच्या शरीरात घातलेली आहे, तर अर्थात त्यांच्या सर्वत्र जे आहे एक विशेष दीप्ती आहे किंवा तेज आहे, तर ते त्यांचं अंगकांती अर्थात ती ब्रह्मज्योती आहे. आणि हेच जे श्यामसुंदर भगवंतांचं रूप आहे, तर हे मूळ रूप आहे आणि त्याच्यापासून बाकी अन्य जे अवतार आहेत ते उद्भूत होतात. तर
जर आपण बघितलं, जर एखाद्या व्यक्तीला याची स्पष्टता आली, जे आपण आता चर्चा केली की कशा प्रकारे श्यामसुंदर रूपावर त्याला ध्यान करायचंय, आणि जर त्याला समजलं की आपण भगवंतांची वेगवेगळ्या रसांमध्ये आदान प्रदान करू शकतो, आणि त्या रसांमध्ये आदान प्रदान करून आपण भगवंतांबद्दल शाश्वत रूपाने कृष्ण भावना भावीत त्या चेतनेमध्ये जगू शकतो, तर तो जो आहे तो सर्वोच्च योग आहे, आणि त्या सर्वोच्च योगाचं पालन करणारा सर्वोच्च योगी आहे. शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, श्वेताश्वतर उपनिषदमध्ये, यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरो तस्यैते कथितायर्थः प्रकाशन्ते महात्मनः. अर्थात प्रकाशन्ते महात्मनः, अशा महात्म्यांप्रती ज्यांचा भगवंतांवरती आणि गुरूंवरती जे आहे अगदी पूर्ण श्रद्धा आहे, त्यांना जे आहे तसे ते कथिता ह्यर्थः, त्यांना या वैदिक शास्त्रांचं ज्ञान प्रकट केलं जातं. आणि ते ज्ञान कशा प्रकारे प्रकट केलं जातं तर म्हटलेलं आहे कथिता, अर्थात जेव्हा शिष्य गुरूं जवळ बसून त्यांच्याकडनं तो श्रवण करणार, तर त्याद्वारे जे आहे हा सर्व शास्त्रांचा अर्थ त्यांना प्रकट केला जातो. तर त्यामुळे गोपाल तपनी उपनिषदी म्हणतं, भक्तिरस्य भजनम तत् इहामुत्रोपाधि नैराश्येनाम अस्मिन् मनः कल्पनम एतद एव नैष्कर्म्यम. तर भक्ती काय आहे, तर अर्थात अस्य भजनम, जे श्याम सुंदर रूपाची त्यांच्या प्रती जे प्रेममय सेवा केली जाते, तिथे कसा विचार असला पाहिजे, नैरासेन अमुष्मिन मनः कल्पनम एतदेव नैष्कर्म्यम. अर्थात तिथे कुठल्याही प्रकारच्या लाभाची इच्छा नको, आणि इह अमूत्र, अर्थात ह्या जगात किंवा दुसऱ्या जगात आपल्याला काही प्राप्त करायचंय, अशा इच्छे बगैर व्यक्तीने जे आहे बिना काही प्राप्त करण्याची इच्छा ठेवता भक्तिमय सेवेत लागलं पाहिजे. आणि व्यक्तीने काय केलं पाहिजे, तर व्यक्तीला आपलं अनुस्मिन मनः कल्पनम एतद एव नैष्कर्म्यम, आता सांगितलंय की पूर्ण आपलं मन जे आहे भगवंतांमध्ये तल्लीन केलं पाहिजे, आणि तेच जे आहे एतदेव नैष्कर्म्यम, त्यालाच नैष्कर्म्य म्हटलंय, किंवा तेच नैष्कर्म्याचं लक्ष आहे. तर इथे आपण बघितलं कशा प्रकारे रूपाजींनी हे जे दिलेलं आहे, सर्व योग्यांमध्ये जो सर्वतोभावे सेवा करतो तो सर्वश्रेष्ठ योगी आहे, आणि तोच अर्थात आपण बघितलं जो भक्त आहे किंवा भक्ती योगी आहे. सारांश मध्ये सांगताय, सारांश, एक तत्वज्ञानी मजुरापेक्षा बरा आहे व ध्यान योगी तत्वज्ञानापेक्षा बरा आहे. आणि सर्व योग्यांपैकी जो भक्ती योगाचे पालन करतो किंवा सतत भगवंतांची सेवा करतो तो सर्वोत्तम योगी आहे. श्री ईशोपनिषद आपल्याला याच सिद्धीच्या दिशेने अग्रेसर करते. तर आपल्यापैकी कोणाला याच्यावर काही प्रश्न आहे जे आपण चर्चा केली? काय असेल तर तुम्ही हात वर करा. ठीक आहे, कोणाला प्रश्न नाही तर हरे कृष्ण. हा बोला. मध्ये तुम्ही सांगितलं की ते कर्मयोगी, ज्ञानयोगी, ध्यानयोगी आणि राजयोगी हे कशाची म्हणजे उपासना करतात मग? म्हणजे आपण म्हणतो ना भक्तीच्या सेवेसाठी सगळे हे करतो, वैदिक ज्ञान असणारा
तर मग हे बाकीचे ते मग कशाच भगवंताला ह्यांनी हे स्मरण करतात का? हा, तर आपण ज्या प्रकारे हा क्रम बघितला, तर हम्म तुम्हाला क्रम समजला ज्याची चर्चा केली होती, हो कर्मयोगापासून भक्ती योगापर्यंत जो क्रम आहे. हम्म नाव कशामुळे वेगवेगळं पडतंय, तर ते कुठल्या स्तराला पोचलेत हम्म त्याच्यानुसार ते नाव पडलेलं आहे. आणि आपण बघितलं की जर तो ध्यान भगवंतांच्या श्याम सुंदर रूपावर करत असेल, तर आपण बघितलं मग ते भक्ती योगाची चर्चा झाली. त्याच्या पहिले जे आहे आपण वेगवेगळ्या याच्यासाठी, जसं कोणी काही फलाकांक्षी आहे तर तो कर्मकांड आहे. जर कोणी कर्मयोगात लागलंय, त्याला काही फळाची अपेक्षा नाहीये, अर्थात ती त्याची सुरुवात आहे, अर्थात तो निष्काम कर्मयोगी आहे. आणि हे सगळं जे चर्चा आहे की जेव्हा योग म्हटलं जातं, तो योग शब्द जो आहे युज धातूपासून येतो, अर्थात जेव्हा ते भगवंतांशी जोडलेलं आहे, अर्थात ते भगवंतांच्या आराधनेमध्ये लागलेले आहे. हम्म अर्थात जरी ते वेगवेगळ्या मार्गावर असले तरी त्यांनी भगवंतांशी जुडले आहेत. ओके पण ओके हा जो जुडणं जे आहे, तर त्याच्यात स्तर आहेत जुडण्याचे. अर्थात एखादा व्यक्ती जो आहे, जसं तुम्ही बघू शकता की सगळेच विद्यार्थी असतात शाळेमध्ये, पण हम्म सगळे एकसारखे आहेत का? काही नाही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी आहेत, पण त्यांना पुस्तक उघडायचं नाही, त्यांना खेळायचंय. काही विद्यार्थी हम्म आहेत जे पुस्तक उघडतात आणि ज्ञान अर्जन करतात, आणि बरोबर ते जे आहे खेळापासून विरक्त होतात. अर्थात ते विचार करतात की अशा प्रकारे खेळत राहिलं तर काय होईल, आपलं ध्यान अभ्यासापासून दूर जाईल. हम्म आणि जेव्हा असं होतं की असे विद्यार्थी जे आहेत ते त्यांच्यामध्ये ज्ञान आहे, वैराग्य आहे, पण हळूहळू ते काय करायला लागतात, ते जास्त त्यांचं ध्यान वाढवतात की मला परीक्षा आली का, एवढे मार्क्स भेटले पाहिजे, किंवा परीक्षेत मला काय उत्तरं लिहायची वगैरे वगैरे. तर त्यांचं जे काही लक्ष आहे त्याच्यावरती त्यांचं ध्यान असतं. तर अर्थात हे जेव्हा ज्ञानापासून ध्यानाकडे जातात, तर तो एक वेगळा मार्ग आहे. आणि जेव्हा अशा ध्यानाच्या मार्गावरून व्यक्ती जो आहे त्याचं ध्यान पूर्णतः भगवंतांवरती लावतो, त्याचं मन भगवंतांमध्ये तल्लीन करतो, तर ते काय झालं, अर्थात विद्यार्थ्यासाठी तुम्ही म्हणू शकता की तो जो आहे केवळ नुसतं ध्यान करत नाही, तर पूर्णच सगळ्या प्रकारे जेव्हा तो अं, खातोय, तर तेव्हा तो विचार करतो की माझ्या परीक्षेमध्ये याचा याचा काय संबंध आहे. हम्म अर्थात सगळ्या दृष्टिकोनातून सर्वतो भावे तोच विचार आहे त्याचा. तर तिथे तो काय झालाय की त्याचं त्या लक्ष्यावरती तो केंद्रित झालाय. तर हे साधं उदाहरण सांगितलं, समजलं का तुम्हाला? हो हो समजले प्रभूजी. तर असे जे योगामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती आहेत, त्याच्यानुसार त्यांची वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे एकच कुठल्या तर स्तरावर ते चिटकून राहतात है ना? हा, अर्थात ज्या मुलांना खेळायचंय, त्यांना जरी आई वडिलांनी बडवलं तरी ते काय करतात, जर समजा शिक्षक तक्रार करत असतील तर ते तात्पुरतं दाखवतात की आम्ही बसतो, पण मागे मोबाईलवरती गेम खेळतील किंवा अन्य जे काही असेल. तर हम्म त्यांची जी मानसिकता आहे, ज्या स्तराला अडकले, जेव्हा ते स्वेच्छेने त्या स्तराच्या वर पोचतात, मग तो वेगळ्या मार्गाला लागले. ते हळूहळू एकेका स्तरावरून जेव्हा वर उठतात, तेव्हा त्यांची ती प्रगती दिसून येते. ठीक आहे प्रभू. समजलं का? ओके. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे?
प्रभूजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हम्म. तुम्ही म्हणजे आधी म्हणालात की ब्रह्मज्योती पण शाश्वत आहे ना? अ, हे मी श्लोक पण वाचला ना, भगवद्गीतेचा 14 अध्यायातला 27 श्लोक, त्याच्यात पण आपण बघितलं ना. हो. हा, मी म्हटलं असं नाही, भगवंत म्हणताय. हा प्रभूजी, तर मला म्हणजे प्रश्न आहे की शाश्वत असेल तर मग ब्रह्मज्योतीमध्ये जे विलीन झाले ते थोड्या काळानंतर पुन्हा त्यांचं पृथ्वी तलावरती म्हणजे येतात ते, मग ते कसं काय? भगवंत सांगतात की शाश्वत आहे, शाश्वत जगतात प्रवेश केला तर परतून कधी येत नाही. मग ब्रह्मज्योतीमध्ये लीन मुद्दा हा आहे की जर प्रत्येक जीवाला त्याचं एक स्वेच्छा आहे आणि त्याला आत्मा अर्थात जो नेहमी कार्यान्वित असतो, अर्थात तो काही ना काही इच्छा करतो, त्याला काही ना काही करायची इच्छा आहे, सेवा करायची आहे, अर्थात तिथे गेल्यावरती त्याचं पतन होतं. हे पतन केव्हा होतं त्याचं? जेव्हा तो त्या स्थितीमध्ये स्थिर नसेल, अर्थात विमुक्त मानिनहा, जे स्वतःला विमुक्त समजतात. समजतंय? हा प्रभूजी. पण जी ती स्थिती आहे ब्रह्मस्थिती, ती तर शाश्वत स्थिती आहे. ती स्थिती शाश्वत नाही असं नाहीये. जो जीवात्मा तिथे जातोय, तो जीवात्मा तिथून जर त्याला इच्छा झाली की मला भौतिक जगात काही कार्य करायचे वगैरे, प्रभुपादजी सांगतात की त्याला तिथे तो प्रत्येक जीवात्म्याची इच्छा आहे, तर तो काय करतो, इथे भौतिक जगात येऊन हॉस्पिटल उघडणं अन्य कार्यात लागतो. तर प्रभुपादजी देतात का, तर कारण तो जे भगवंतांच्या बरोबर सेवा करण्यामध्ये, आदान प्रदानामध्ये जो आनंद आहे, तो त्याला प्राप्त करायचा आहे, पण त्याचं त्याने प्रशिक्षण नाही घेतलं, तर त्यामुळे तो इथे भौतिक जगात कार्य करायला येतो, असं प्रभुपादजी म्हणतात. समजलं? ठीक आहे. तर पुढच्या कक्षेमध्ये आपण याचा आढावा घेऊ, रिव्हिजन करूया, आणि मग आपण 16व्या मंत्राची चर्चा करू. खूप खूप धन्यवाद. श्री ईशोपनिषद की जय. धन्यवाद. तुम्ही परीक्षेची तयारी करा. ईशस्तुती आणि मंत्र 1 दोन्ही पाठ करायचे, त्याच्यावरती श्लोका परीक्षा होईल. आणि तुमचे जे आहेत डेट पाठवतो, तुम्हाला मेसेज करायला सांगेल, CBA ची डेट, आणि OBA चाही प्रश्न तुम्हाला पाठवलेलाच आहे, कुठले आहेत ते, तर तुम्ही त्याची तयारी करा. ह्या महिन्याच्या एंड पर्यंत तुमचे OBA सबमिट झाले पाहिजे. तुमची जी क्लोज बुक एक्झाम आहे ती पण ह्या महिन्यात होईल, आणि तुमचे श्लोका परीक्षा पण ह्या महिन्यात होईल. तर त्यामुळे तुम्हाला ते सगळं पहिलेच पाठवलेलं आहे. ज्यांना नाही भेटलं त्यांना नित्य कीर्तन प्रूफ पाठवतील. ठीक आहे. डेट वगैरे जे आहेत ते मी तुम्हाला विचारून पाठवेल. ठीक आहे. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदी. हरि हरि बोल. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण.